नमस्कार, मी रत्नमाला खडके, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा। आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। या आधीच्या सत्रात आपण प्रौढ व निरंतर शिक्षणासंदर्भाने माहिती पाहिली। या सत्रात आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील प्रौढ व निरंतर शिक्षणासंदर्भाने करण्यात आलेल्या शिफारसी व नवभारत साक्षरता कार्यक्रमाची माहिती समजून घेणार आहोत। प्रौढ व निरंतर शिक्षणासंदर्भाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पुढील शिफारसी करण्यात आलेल्या आहेत। पहिली शिफारस प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम आराखड्यासंदर्भातील आहे। एक उत्कृष्ट असा प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात यावा, ज्याद्वारे साक्षरता, संख्याज्ञान, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि इतर विषयांसाठी आराखड्यास सुसंगत असा अभ्यासक्रम विकसित करण्यात यावा। प्रौढ शिक्षण अभ्यासक्रमाच्या आराखड्यात किमान 5 प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश असावा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची निष्पत्ती स्पष्टपणे निश्चित केलेली असावी, ज्यात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, महत्त्वाची जीवन कौशल्य जसे वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता, व्यावसायिक कौशल्य, आरोग्य, निगा आणि जागृती, बालसंगोपन आणि शिक्षण तसेच कुटुंब कल्याण इत्यादीचा समावेश असावा। व्यावसायिक कौशल्य विकासाचा स्थानिक रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा, अशा स्वरूपाची शिफारस करण्यात आलेली आहे। यानंतरची शिफारस अध्यापन पद्धती आणि अध्ययन सामग्री संदर्भात आहे। प्रौढांसाठी वापरावयाची अध्यापन पद्धती आणि सामग्री ही मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अध्ययन अध्यापन पद्धती आणि सामग्रीपेक्षा वेगळ्या पद्धतीची असावी, अशी शिफारस करण्यात आलेली आहे। पायाभूत सुविधांची सुनिश्चिती, सर्व इच्छुक प्रौढांना प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण मिळू शकेल यासाठी पायाभूत सुविधा सुनिश्चित केल्या जाव्यात, ज्यात प्रौढ शिक्षण अभ्यासक्रमासाठी शाळेच्या तासानंतर आणि शनिवारी रविवारी शक्यतो ICTने सुसज्ज असलेल्या शाळा, शाळा संकुलं तसेच सार्वजनिक वाचनालयांच्या जागा इत्यादींचा वापर केला जावा। प्रौढ शिक्षणासाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून घेणे, सामाजिक तसेच व्यावसायिक उपक्रमांसाठी मूलभूत सुविधा शेअर करणे, भौतिक आणि मनुष्यबळ साधनांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रौढ शिक्षण केंद्र ही उच्च शिक्षण संस्था, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र इत्यादी सारख्या सार्वजनिक संस्थांमध्ये समाविष्ट करण्यात यावेत, अशा स्वरूपाची शिफारस करण्यात आलेली आहे। स्वयंसेवकांसाठीचे प्रशिक्षण, प्रौढ शिक्षणाच्या अभ्यासक्रम आराखड्यात वर्णन केल्यानुसार सर्वांसाठी शिक्षण अंतर्गत सर्व शिकणाऱ्यांना परिपक्व करण्यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी प्रशिक्षक शिक्षकांची आवश्यकता असेल। या प्रशिक्षकांना राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील स्त्रोत संस्था, प्रौढ शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षण उपक्रम आयोजित करण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व करण्यासाठी तसेच स्वयंसेवी प्रशिक्षकांसोबत समन्वय साधण्यासाठी प्रशिक्षण दिले जावे, अशी ही शिफारस करण्यात आलेली आहे। प्रत्येक हेल्थ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा स्थानिक समुदायात सहभागी होण्याचा भाग म्हणून या सदस्यांसह इतर पात्र समुदाय सदस्यांना एक छोटा प्रशिक्षण अभ्यासक्रम करण्यास आणि प्रौढ साक्षरता प्रशिक्षक म्हणून स्वयंसेवी वृत्तीने काम करण्यास किंवा एकासाठी एक स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल आणि त्यांचे स्वागतही केले जाईल। तसेच त्यांनी देशासाठी केलेल्या या महत्त्वाच्या सेवेची दखल घेतली जाईल। राज्य सुद्धा साक्षरता आणि प्रौढ शिक्षणासाठीचे प्रयत्न वाढविण्यासाठी NGO आणि इतर सामाजिक संस्थांबरोबर काम करेल, अशा स्वरूपाची सूचना वजा शिफारस करण्यात आलेली आहे। सामाजिक सहभाग, प्रौढ शिक्षणात समाजातील सदस्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांवर आणि शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी समाजात वावरणाऱ्या समाजसेवक, समुपदेशक यांच्या सहभागातून प्रौढ शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक प्रशिक्षक म्हणून स्वारस्य असलेले पालक, किशोरवयीन मुले
आणि इतर उत्सुक व्यक्ती यांचा डेटा संकलित करण्याची विनंती केली जाईल। मग हे समाजसेवक, समुपदेशक या सर्वांना प्रौढ शिक्षण केंद्राशी जोडतील। प्रौढ शिक्षणाच्या संधीच्या जाहिराती आणि घोषणांसाठी NGO आणि इतर स्थानिक संस्थांचे कार्यक्रम आणि पुढाकारातून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला जाईल। समाजातील प्रशिक्षित सदस्य, उच्च शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संस्था या देखील स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग देतील असेही भाष्य या धोरणात करण्यात आलेले आहे। ग्रंथालयांचे सक्षमीकरण, दिव्यांग आणि वेगळ्या क्षमता असलेल्या व्यक्तींसह इतर सर्व विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी सर्व समुदाय आणि शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक वाचनालये मजबूत करण्याची आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे। म्हणून समुदायामध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चैतन्यदायी वाचनालयांची सुनिश्चिती करण्यासाठी वाचनालयांमध्ये पुरेसे कर्मचारी असावेत। सोबतच त्यांच्यासाठी योग्य करिअर मार्ग आणि CPD यांची आखणी केली जावी अशी शिफारस या धोरणात करण्यात आलेली आहे। सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित भागातील तसेच ग्रामीण व दुर्गम भागात राहणारे असाक्षर यांच्यासाठी देशभरातील पुस्तके सुलभ व परवडणारी असावीत यासाठी केंद्र व राज्य सरकाराने पावले उचलावीत अशी सूचनाही करण्यात आलेली आहे। विद्यमान ग्रंथालये बळकट करणे, वंचित प्रदेशात ग्रामीण ग्रंथालये आणि वाचन कक्ष स्थापित करणे, भारतीय भाषांमध्ये वाचनाची सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे, मुलांची ग्रंथालये आणि मोबाईल ग्रंथालये उघडणे, संपूर्ण भारतभर सर्वत्र विषयवार सामाजिक पुस्तक मंडळ म्हणजेच सोशल बुक क्लबची स्थापना करणे, ग्रंथालयाच्या पुस्तकांची ऑनलाईन प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी डिजिटल ग्रंथालय उपलब्ध करून घेणे इत्यादींच्या उपलब्धतेसाठी व्यापक पावले उचलले जाण्याची गरज धोरणाने प्रतिपादित केलेली आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग, प्रौढ शिक्षण कार्यक्रमास बळकटी आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा। प्रौढ शिक्षणासाठी तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाचे पर्याय उदाहरणार्थ वेगवेगळे ॲप्स, ऑनलाईन अभ्यासक्रम, मॉड्यूल्स, उपग्रहावर आधारित TV चॅनल्स, ऑनलाईन पुस्तके आणि ICTने सुसज्ज ग्रंथालये तसेच प्रौढ शिक्षण केंद्रे विकसित केली जावीत, ज्यामुळे उच्च दर्जाचे प्रौढ शिक्षण ऑनलाईन किंवा मिश्र पद्धतीने देता येईल असेही धोरणात नमूद आहे। यानंतर आपण ओळख करून घेऊया नवभारत साक्षरता कार्यक्रमाची। नवभारत साक्षरता कार्यक्रम 100% साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने प्रौढ शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या योजनेचा विस्तार केला। प्रौढ शिक्षणासाठी यापुढे सर्वांसाठी शिक्षण या संज्ञेचा वापर केला जाणार आहे। या कार्यक्रमांतर्गत आता 15 वर्षावरील सर्व लोकांना शिक्षण दिले जाणार आहे। या योजनेचे नाव न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम म्हणजेच नवभारत साक्षरता कार्यक्रम असे करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाचा कालावधी 2022 ते 27 असा 5 वर्षांचा असणार आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना असून नवभारत साक्षरता अभियान 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे। या कार्यक्रमात 5 मुख्य आयाम आहेत, ज्यात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान तसेच महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांच्या विकसनासोबतच व्यावसायिक कौशल्य विकास, मूलभूत शिक्षण व निरंतर शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे। नवभारत साक्षरता मोहिमेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींचा ठळकपणे समावेश करण्याचा निर्णयही शिक्षण मंत्रालयाद्वारा घेण्यात आलेला आहे। नवभारत साक्षरता अभियानादरम्यान डिजिटल आणि ऑनलाईन माध्यमातून सुरू झालेल्या शिक्षणाचीही मदत घेतली जाणार आहे। शिक्षण मंत्रालयातून जवळपास 5 वर्षात 5 कोटी लोकांना मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे। या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 1 कोटी लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रम या योजनेचा उद्देश व स्वरूप 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे, शिकाऊ नागरिकांमध्ये जीवन कौशल्य, व्यावसायिक कौशल्य विकसित करणे व त्यांना मूलभूत शिक्षण उपलब्ध करून देणे, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेले निरंतर शिक्षण देणे। या कार्यक्रमांतर्गत सर्वात पहिल्यांदा
15 ते 35 वयोगटातील नागरिकांना अभियानात सामावून घेतले जाणार आहे। त्यानंतर 35 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा विचार केला जाणार आहे। ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि 2021-22च्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते 25-26 या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षण संचालनालयातील शिक्षण संचालक, योजना आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या विभागांची असणार आहे। नॅशनल सेंटर फॉर लिटरसी NCSL तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत राज्य साक्षरता केंद्र म्हणजेच SCL स्टेट सेंटर फॉर लिटरसी स्थापन केले गेले आहे। अध्ययन साहित्याची निर्मिती या कार्यक्रमासाठी NCERTच्या राष्ट्रीय साक्षरता प्रकोष्ठ केंद्र याद्वारा अध्ययन साहित्याची निर्मिती राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली आहे। त्यानुसार राज्य स्तरावरही पुढील साहित्य विकसित करण्यात आलेले आहे। यात उजास प्रवेशिका 4 भागातून मराठी भाषेत तयार करण्यात आलेल्या आहेत। नमुना पत्रिका, वर्कशीट्स, असेसमेंट शीट्स, प्रश्नपेढी, फायनल टेस्ट क्वेश्चन पेपर्स, चला जाऊ या गोष्टींच्या गावा ही गोष्टींची पुस्तिका, स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शिका इत्यादी साहित्य विकसित करण्यात आलेले आहे। हे साहित्य NCERTच्या वेबसाईटवर तसेच राज्याच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे। उजास प्रवेशिकेच्या 4 भागांमध्ये एकूण 13 घटकांची रचना करण्यात आलेली आहे, ज्यात कुटुंब आणि शेजार, संवाद, आमची संस्कृती, आमच्या आजूबाजूला, आहार आणि आरोग्य, मतदान, कायदेविषयक माहिती, आपत्तीचे प्रकार व स्वरूप, वेळेबाबत संवाद, प्रवास, मनोरंजन, वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता इत्यादींचा समावेश आहे। येत्या शैक्षणिक सत्रामध्ये राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांचे विद्यार्थी, इच्छुक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, सेवानिवृत्त व्यक्ती, शिक्षणप्रेमी नागरिक इत्यादींचा स्वयंसेवक म्हणून समावेश करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या स्वयंसेवकांचे राज्यस्तर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे। त्यानंतर जिल्हास्तर ते केंद्रस्तरापर्यंत स्वयंसेवकांची फळी तयार केली जाणार आहे। राज्यात पुढील 5 वर्षांमध्ये एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी राज्य साक्षरता केंद्राद्वारा कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत व 100% साक्षरतेचे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे। यशस्वी साक्षरता कार्यक्रमाचा परिणाम केवळ प्रौढांमध्ये व्यावहारिक ज्ञानाच्या वृद्धीमध्येच दिसून येत नाही, तर शिक्षणासाठीची वाढती मागणी आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानासाठीही होतो। आपण सर्व मिळून नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करू व जलद गतीने राज्याच्या 100% साक्षरतेचे लक्ष्य गाठू असा विश्वास आहे। धन्यवाद।